नमस्कार. मी सुनील जाधव. मी काही जास्त बोलणार नाही आहे, इतका मोठाही नाही आहे मी. फक्त पुरुषोत्तम बेर्डे हे नाव आमच्यासाठी खूप मोठं होतं, कारण आम्ही स्पर्धेतनं आलेलो आहोत. त्यावेळेला ते परीक्षक म्हणा किंवा नाट्यसृष्टीत एकंदरीत म्हणजे पुरुषोत्तम बेर्डेंनी लक्ष्मण बेर्डेपासून सगळ्यांना दिग्दर्शन केलेलं आहे. तर त्यांच्या हाताखाली मला काम करायला मिळत आहे, एक वेगळी भूमिका. आणि त्याचं एक वैशिष्ट्य सांगतो. म्हणजे थोडंसं मी घाबरतच होतो सुरुवातीला अर्ध्या वेळेला, पण जेव्हा त्यांना सांगितलं सर मी हे असं असं करू का, तर त्यांनी दिग्दर्शन म्हणून मोकळीक दिली मला आणि मला ते करण्याची संधी मिळाली. म्हणजे त्यांच्यामुळे मिळाली. आणि असे फार कमी दिग्दर्शक असतात, कारण एक ते घेऊन आलेले असतात दौरावर आणि बा तू असं मी सांगितलं तेवढंच कर. तर तसं न करता त्यांनी संधी दिली आणि मी त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न करेन. एवढंच बोलतो. धन्यवाद. बोला. तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. जबरदस्ती नाही आहे, पण प्रश्न असतील तर आम्हाला पण आनंद होईल. बनवून करू आपण. बाकीच्या कलाकारांना आपण स्टेजवर बोलू शिकाव सगळ्यांचे. एखादा मुद्दा आमच्याकडून सुटला असेल तर त्याबद्दल, कारण आम्ही कालच ह्याची पहिली जाहिरात आली वर्तमानपत्रात, किंवा अजूनपर्यंत या नाटकाबद्दल कुठे उल्लेख करू दिला नाही. बऱ्याच लोकांनी याच्या आधी विचारलं काय आहे, आणि ह्या नाटकाच्या इथपर्यंत येण्याची जो इतिहास आहे, तो इतिहास हा ह्या नाटकाच्या 25वा 50वा किंवा 100वा प्रयोगाला सांगण्यासारखा तो इतिहास आहे. तो आत्ता सांगण्यासारखा नाही आहे. म्हणजे साधं मुंबईत घर घ्यायचं झालं तर ते किती कठीण आहे हे कर्जाचा फॉर्म भरताना कोणाला सांगू नये. त्याचा घरभरणी असते किंवा गृहप्रवेश असतो, त्यावेळेला जेव्हा आपण वेफर्स आणि बटाटे वडे आणि हे देतो आणि चहा, त्यावेळेला सांगण्यात ती खरी मजा आहे. म्हणजे पोस्ट सक्सेस असं ते सगळं आहे आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मी कदाचित त्याच्यावर भरपूर काही लिहिन सुद्धा, इतकं ते इंटरेस्टिंग आहे. म्हणजे असा अनुभव करिअरच्या 51व्या वर्षी, म्हणजे माझी कारकिर्दीचं 51 वर्ष आता सुरू आहे. 50 वर्षानंतर मला एका नाटकासाठी एवढा स्ट्रगल करावं लागणं हे खूप रोमांचक आहे, इंटरेस्टिंग आहे. आणि जेव्हा अशा वेळेला आज किंवा 8 दिवसापूर्वी मला हे नाटक दिसलं प्रत्यक्ष, त्यासारखा जो आनंद आहे तो मला परत कधी मिळणार नाही. कारण ती वेळ येणारच नाही आता, कारण एका ह्याच्यातून आपण शहाणे होत जातो. आजपर्यंत मी सगळ्या नवीन नवीन लोकांनाच घेऊन मी नाटकं केल्यामुळे मला कधी असा त्रास झालाच नाही. मी कधी एस्टॅब्लिश लोकांच्या वाटेलाच गेलो नाही. माझ्याकडे काम केलेले लोक एस्टॅब्लिश झाले, ते परत माझ्याकडे आलेच नाहीत. पण जे पुढे गेले त्यांच्याबद्दल मला कधी काही वाटलं नाही रे, कारण ते माझे त्यावेळेचे टूल्स होते. मला आवश्यक असलेले ते कास्टिंग होतं. पण जे एस्टॅब्लिश लोक, एकच पर्याय नाटक मी खूप मोठ्या स्टारकास्ट बरोबर केलं होतं, ज्याच्यामध्ये चंद्रकांत गोखले होते, उषा नाडकर्णी आणि सुधीर जोशी, जयवंत दळवी हे लेखक, मुळात ते एक मोठे लेखक. तर इतक्या मोठ्या लेखकाचं नाटक आणि माझं पहिलंच होतं या सगळ्या गोष्टी. अशोक पाटोळे, गंगाराम गवणकर आणि जयवंत दळवी सोडलं तर मी चौथा नाटककार माझा मीच. माझ्यासाठी कोणी लिहिलं तर हे चौथे राजन मोहाडीकर. राजन मोहाडीकरांनी त्यांचं नाटक मी 2 केल्यानंतर माझ्यासाठी त्यांनी हे नाटक लिहिलं, ते हे आहे. तर अशा काही इंटरेस्टिंग गोष्टी ह्याच्यामध्ये घडतात. ते आमची बाकीची कास्ट येईपर्यंत मी बोलत होते, कुठे गेले सगळे? दरवेळेला आम्हाला सबकुछ पूर्व बेर्डे हे वाचायची सवय आहे. हा, की तुमचं नेहमी असं भव्य दिव्य आणि सिनेमॅटिक नाटक असतं. हो. मला ते नाटक पण सिनेमासारखं, रसिका मगाशी म्हणाली की तुम्ही सिनेमाची स्क्रिप्ट दिली, ठीक आहे. तर असं भव्य दिव्य दरवेळेला तुम्हाला सुचत राहतं. तर आम्हाला असं वाटतं कधी 2 पात्रांचं वगैरे नाटक तुम्हाला कधी सुचलंय का, की नेहमीच भव्य दिव्य? सुचलं म्हणजे एक प्रयत्न झाला होता. जेव्हा टूरटूरचे खूप प्रयोग झाले आणि ते प्रयोग चालूच होते, 2-3 वर्ष झाली. मला लक्ष्मीकांत आणि सुधीर जोशी वगैरे सगळे आमच्या नाटकात होते.
दौऱ्यावर वगैरे मला ते नेहमी हिणवायचे की एक नाटक करून बसला, आता बसलाय गोव्यामध्ये, अरे दुसरं काहीतरी कर, असं सगळा आग्रह चालला होता. मग त्यावेळेला लक्ष्मीकांत काय करायचा की त्याचा 15-20 दिवसाचा कोल्हापूर दौरा असला शूटिंगचा, तर त्या हॉटेलमध्ये तो मला घेऊन जायचा, 15 दिवस राहायचं, बरोबर राहा आणि तुला जे काय लिहायचं ते लिह, आपण एक नाटक करूया. आणि ते 2 पात्री असेल, त्यात लक्ष्मीकांत बेर्डे आणि सुधीर जोशी असं कास्टिंग, त्याच्यामध्ये आम्ही ठरलं पण ते नाटक लिहून पण झालं. आणि ते माझ्या आयुष्यातलं पहिलं अनुवादित नाटक किंवा रूपांतरित नाटक होते, म्हणजे स्लूथ या नाटकावर आम्ही वेगळंच डायमेन्शन असलेलं नाटक करणार होतो, विनोदी. ते लिहून झाल्यानंतर माझा हमालची तयारी सुरू झाली. हे लक्ष्मीकांत हिंदीत गेला, सुधीर जोशी मराठीमध्ये काही चित्रपट चरित्र अभिनेता म्हणून आला आणि ते नाटक परत तसंच राहिलं. आता ते नाटक आहे कुठे हे पण मला माहिती नाही, म्हणजे त्याचं मी माझ्याकडे जतन करण्याची आपली वृत्ती नसते, म्हणजे जुन्या नाटकांचं काही शिल्लक आहे, तसं ते कुठेतरी कधीतरी सापडेल. पण ते 2 पात्रांचा मी एक लिहिण्याचा प्रयत्न केला होता, पण तो माहिती नाही मला कसं झालं असं. ते एवढी मोठी स्टारकास्ट घेतल्यानंतर ते दिग्दर्शकाचं नाटक क्वचितच राहतं, ते त्या अनुभवी कलावंतांच्याच बरोबर ते नाटक निघून जातं, जर ते पॉवरफुल स्क्रिप्ट नसेल, तेवढं पॉवरफुल डिरेक्शन नसेल. एक वेगळा प्रश्न नाटकाच्या व्यतिरिक्त विचारायचा आहे की आता नुकतंच चित्रपटाचं ऐकायला तर माईक द्या ना पडत तसं. मोठ्याने होतं. चित्रपटाचं आताच नुकतंच 41 चित्रपटांचा महोत्सव हो, तुमच्या हो, हो. संचालक तुम्ही होता हो. आणि खूप यशस्वी झालं. म्हणजे इतकं प्रचंड. लोकं कौतुक करतात की अशा पद्धतीचा महोत्सव आणि अशा पद्धतीचे परिसंवाद कधी झालेच नाही. हो. तर हीच गोष्ट तुम्ही शासनापर्यंत पोहोचवून नाटकांचं असं करा. सिनेमा आणि नाटक याच्यामध्ये बेसिक फरक हा आहे की जतन करायला सिनेमा इझी आहे, शक्य आहे. म्हणजे आज एक सिनेमा केला तर तुम्ही 50 वर्षापर्यंत किंवा तो आयुष्यभर जतन करण्याची आता परिस्थिती आहे. नाटकाचा महोत्सव जर अशा पद्धतीने फेस्टिवल जर करायचं झालं तर त्या क्वांटिटीची नाटकं किंवा तेवढी जतन केलेली पूर्वीची नाटकं, ती स्टारकास्ट ही आता म्हणजे दुर्मिळ आहे खरं बघायला गेलं तर. आपल्याला समजा बॅरिस्टर दाखवायचं आहे तर आताच्या कलावंतांना घेऊन दाखवावं लागेल, पण त्याचं ते सगळं मिळेल की नाही याची गॅरंटी नाही. दुसरी गोष्ट अशी की अनुदानाच्या कमिटीवर मी होतो आहे म्हणजे, आणि मी लागोपाठ शासनाच्या अनुदान कमिटीवर 13 वर्ष, 7 वर्ष एकदा, 5 वर्ष एकदा आणि आता 3 वर्ष. त्यामुळे मी इतके चित्रपट पाहिलेले आहेत, मराठी चित्रपट. आणि ऑस्कर पद्धतीने जेव्हा चित्रपट महोत्सव सुरू झाला, पुरस्कार तो पहिला, त्याच्यापासून 13व्या पर्यंत मी वेगवेगळ्या पद्धतीने दिग्दर्शक म्हणून कधी असा इन्व्हॉल्व होतो. त्यामुळे इतके मी मराठी सिनेमा आणि त्याच्या आधी लहानपणापासून अनेक सिनेमा पाहिले, ते बॅकलॉग माझा खूप भरगच्च आहे. मग अनुदानाचे सिनेमे बघितल्यानंतर मला असं वाटलं की अरे एवढे छान छान सिनेमे येतात, इतके सुंदर अप्रतिम सिनेमे येतात की ते परत लोकांसमोर आले पाहिजेत, मोठ्या प्रमाणात आले पाहिजेत आणि त्याचं काहीतरी एका कॅनव्हासमध्ये ते सगळे असे दिसले पाहिजेत. आणि मराठी प्रेक्षक जो दूर चाललाय सिनेमापासून, त्यांना कुठेतरी जाणवलं पाहिजे की आपल्या आजूबाजूला येऊन गेले सिनेमात आणि आपण बघितले पण नाही, आणि त्यांना कुठेतरी त्याचं विषण्णता आली पाहिजे. हा थॉट जेव्हा त्या सरकारकडे मांडला, फिल्म सिटी म्हणा किंवा त्या, आणि हे मंत्री आले आणि ह्या मंत्र्यांचे फोरसाईट इतकी आहे की त्याच्यावर त्यांनी त्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचा असं करून खूप मोठं स्वरूप दिलं फिल्म सिटीने. आणि ते इतकं मोठी यंत्रणा त्याच्या मागे राबली. तसं जर झालं तर मराठी नाटकांचा असा महोत्सव होत. आणि विशेष म्हणजे चित्रपटांचं काय होतं ना, इतकं प्रमाणात झालेलं अलीकडे नाहीच झालेलं, स्पेशली मराठी सिनेमांचा. इंटरनॅशनल चित्रपट महोत्सव होतात पण त्याच्यामध्ये आपले 4 ते 5 मराठी सिनेमा दाखवतात, त्या सिलेक्ट करून न्यायला दिला. मग ते फार तर 5-6 चित्रपटांना तिथे प्रदर्शन मिळतं. नाटकं आपली रेग्युलर चालू आहेत, रेग्युलर महोत्सव होतात, शासनाचा महोत्सव होतो, झीवाले करतात, चॅनलवाले करतात. त्यामुळे मराठी प्रेक्षक लांब नाही आहे त्यांच्यापासून. मग त्यांना आपण नवीन दाखवायचं तर प्रायोगिक रंगभूमीवर इतके वेगवेगळे प्रयोग होत आहेत. तो पण महोत्सव मी एकदा आर्ट जत्रा नावाने मुलुंडला केला, ज्याचं विजय तेंडुलकर हे होतं. मी MCP नावाची संस्था झाली, तेंडुलकरांच्या हस्ते करून
जब्बार पटेल, अमोल पालेकरांच्या हस्ते उद्घाटन आणि समारोप केला. ते सगळं करून झालेलं आहे, पण ती तेव्हा शासकीय यंत्रणा त्याच्या मागे नव्हती, मग ते खर्चिक असतं काम. पण हा सगळा प्रकार आहे, त्या दोन गोष्टी. त्यामुळे आता जसं सिनेमाच्या बाबतीत आहे, कॉस्टली प्रकार आहे, नाटक हा आज आजूबाजूला आपल्या सतत चालू आहे. मी स्वतः असे रांगेत 3-4 नाटकं बघतो आणि तो एक महोत्सव मी स्वतः माझ्यापुरता साजरा करतो. आपण आता वन करू. धन्यवाद सर्वांचे. सगळे कलाकारांची ओळख करून देणार. मी सगळ्या टीमला महापूर पण ऐकले 14 कलाकार आहेत, कारण सगळ्या स्टेजवर येण्याची मी विनंती करतो आणि आपापली त्यांनी ओळख एकेकाने या म्हणजे मी नाव सांगतो. या 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 वर्तक प्रभाकर वर्तक. या या प्रभाकर वर्तक हे या नाटकात एका ज्येष्ठ पित्याची भूमिका करतात आणि यांची हिस्ट्री म्हणजे हे मूळ कोल्हापूर पुणे असे, कोल्हापूरहून पुण्याला, पुण्याहून मुंबईत या नाटकासाठी आता सध्या मुंबईत त्यांचं वास्तव्य आहे. आणि प्रायोगिक हौशी रंगभूमीवर कोल्हापूरच्या आम्ही जेव्हा अलवारा डाकू वगैरे घेऊन गेलो होतो त्यावेळेला नाना मुंदर्गी वगैरे ही जी मंडळी होती कोल्हापुरातली हौशी, त्यांच्यापैकी एक, त्यामुळे त्यांनीच मला ती आठवण सांगितली की आम्ही अलवारा डाकू तुमचा ऑर्गनाईज केला होता. मग ते इतकं त्यांचं मूळ या नाट्य क्षेत्रामध्ये रोवलं गेलेलं आहे आणि अतिशय उत्तम भूमिका ते या नाटकात करतात. सर्वच कलाकारांनी स्टेजवर एकत्र या ना, नाही, एकेकाने सर्वांनीच या. धनश्री पाटील ही या नाटकात एक भूमिका करते. आता हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीवर, व्यावसायिक रंगभूमीवर आलेले आहेत. प्रतिभा वाले ही पुण्याची अभिनेत्री आहे. पुण्याची मी एवढ्यासाठी म्हणतो की ती रिहर्सलला रोज सकाळी पुण्याहून मुंबईत येते, रिहर्सल संपल्यावर परत पुण्याला जाते. इतकं फॅसिनेशन तिने या रिहर्सलच्या बाबतीत ठेवलं आणि हे गेले 4 महिन्याच्या प्रोसेसमध्ये ती मुंबई पुणे करते. भक्ती सेठ ही पण यात एक भूमिका करते, सेम हौशी मराठी व्यावसायिक रंगभूमी. ऋतिका चाळके हिला मी 12 मी एकांकिकेत पाहिलं होतं गेल्या वर्षी स्पर्धेला असताना, आणि त्याच्यानंतर ती मुक्काम पोस्ट आडगाव या माझ्या अगोदरच्या नाटकामध्ये ती होती. धनश्री धुरी ही अलीकडेच आम्हाला जॉईन झाली. मी खरं म्हणजे हे लिहू नका कुठे, पण मी जेव्हा मोठी नाटकं जेव्हा अशी मी माझी क्वचितच छोट्या नाटकांमध्ये मी इन्व्हॉल्व झालेला आहे, पण मी ती काळजी घेतो की रिप्लेसमेंट सायमल्टेनियसली बॅकअप रेडी ठेवतो मी नाटकाचा, कारण ते व्यावसायिक रंगभूमीवर कधी कुठच्या कलावंताची गरज पडेल असे बॅकअप माझ्या म्हणजे भल्या भल्या लोकांनी बॅकअप्स केलेले आहेत. ती पुढे नामवंत टूरमध्ये माझे बॅकअप होता विजय केंकरे, त्याला अख्खं नाटक पाडणार, कुठचाही रोल तो करायचा. पुढे विजयाची करिअर मी तुम्हाला सांगायला नको. ते एक रिलीफ असतं डॉक्टरला की बाबा आपलं अडणार नाही, रिहर्सल पण कोणामुळे अडणार नाही. तर ती माझी प्रोसेस आहे. त्यापैकी ही धनश्री धुरी आहे. इकडे श्लोक राणे, श्लोक नाव आहे त्याचं, त्यामुळे त्याचा हाक मारताना एक आपण आपोआपच एक पावित्र्याच्या दिशेने जीभ पण शुद्ध होते. त्यामुळे श्लोक हा असाच आहे की तो असिस्टंट दिग्दर्शक म्हणून आहे आणि कुठच्याच कोण गैरहजर राहिला तर त्याची सगळी जबाबदारी ह्या मुलाने, आणि अविनाश कांबळे हे 2 लोक असे आहेत की यांनी स्त्री भूमिकापासून पुरुष भूमिकापासून सगळ्यांच्या रिप्लेसमेंट करत रिहर्सल इथपर्यंत आणल्या. आणखी एक संतोष पाटील, तो आता इथे नाहीये, त्याने वकिलाच्या भूमिकेच्या पहिल्या दिवसापासून त्याला मी रिप्लेसमेंट करत त्याला सांगून ठेवलं होतं की ज्या दिवशी मला हवा असलेला कलाकार तिथे मिळेल त्या दिवशी मग तू रेडी राहा. तर अशी ही सर्व कलावंत मंडळी आहेत. सगळ्यात मगाशी मी सांगितलं गणेश रेवडेकर, ज्यांची हिस्ट्री मी आपल्याला सांगितली. हा माझ्या जाऊबाई जोरात पासून ते आतापर्यंत, आणि मध्ये अनेक केदार शिंदेच्या नाटकात ही रसिका, आणि हे बरेच लोक, हे महर्षी दयानंद MD कॉलेज म्हणून जे सुप्रसिद्ध एक मोठा डेन आहे अशा कलावंतांचा, त्याच्यापैकी ही सगळी लोक आहेत. इथे दुर्गेश अकेरकर हे ठाण्याचे, ह्यांच्या सगळ्या स्टोऱ्या मी तुम्हाला परत नंतर
येतील माझ्या 100 प्रयोगानंतर. आणि बाजूला उभा असलेला संदेश अहिरे हे हा सुद्धा आमच्या मुक्काम पोस्ट आळगावच्या ऑडिशनला ही सगळी मुलं मुलं म्हणता येणार नाही, ही सगळे व्यक्ती त्यावेळेला सापडल्या. बाजूला कोण आहे? हा, दीपक कदम जाधव, दीपक जाधव हा संदेशच्या थ्रू आला. मुक्काम पोस्ट आडगावला पण तो दरवाजापर्यंत आला होता, पण त्याचं कास्टिंग होऊ शकलं नाही. पण आता तो जी भूमिका करतोय ती भूमिका तू जगू नकोस, कारण ती डेंजर आहे. पण ते अशा भूमिकेत तो आहे. या बाजूला आणखी कोण राहिलं? झाले सगळे आणि ही आहेतच. तर असं आणि कोण ऍबसेंट नाही ना माझ्या सगळ्यात. ही कलावंत मिळून वेगवेगळ्या भूमिका, वेगवेगळ्या सेटअप यात अविनाश आणि श्लोक हे पहिल्या रिहर्सल पासून बॅकस्टेज पासून हे सगळे लोक आहेत. ही पहिल्याच दिवशी मी म्हटलं होतं की ह्या रिहर्सल नाटकाच्या चालू ट्रेन आहे, आता तुम्ही या, बसा, उतरा, परत जॉईन व्हा, अशी ट्रेन चालूच आहे आमची आतापर्यंत. 1 जानेवारीला जी निघाली, 19 डिसेंबरला निर्णय झाला नाटक करायचा, ती ट्रेन आता प्रयोगाच्या माध्यमातून पुढे सुरूच राहील. आता कलावंतांच्या ऐवजी प्रेक्षकांनी त्याच्यात बसायचं आणि उतरायचं आणि दुसऱ्यांना सांगायचं या आणि बसा. तर अशी ही घोडदौड ट्रेन ही चालूच राहील. आणखी कोण राहिलंय इंट्रोड्यूस करायचं? नाटकाच्या टीमचे आभार आणि पत्रकारांचे आभार. आता नाटकाचा एक सीन मला पूर्वका हा, एक कारण ह्या नाटकाचा कुठचा एक सीन असा निवडता येत नाहीये, कारण एकाला लागून एक असे जोडलेल्या गोष्टी आहेत आणि त्यातली कुठची गोष्ट एक तर कळणार नाही हे का केलं आणि रिव्हील पण होऊ नये असं पण आम्हाला वाटतं. तर आम्ही थोडं आता आपलं हे सगळं अरेंज होईपर्यंत सिलेक्ट करतो काय दाखवायचं ते आणि दाखवतो. त्याच्यानं आपण मनोमन इंटरेस्ट